नमस्कार. सध्या लागोपाठ होळी, चंद्रग्रहण आणि धुराळा, धुलीवंदन असं लागोपाठ येत आहे आणि त्याबद्दल मीडियामध्ये असेल किंवा लोकचारामध्ये असेल वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत. वेगवेगळे लोक वेगवेगळे अंदाज सांगतायत. होळी 2 तारखेला सोमवारी आहे आणि ती साजरी करत असताना कोणत्याही प्रकारची अडचण नाही. ग्रहण 3 तारखेला असल्यामुळे होळीला त्याचा काही परिणाम नाही. होळी प्रदोष काळामध्ये पौर्णिमा असताना साजरी करावी असा शास्त्रार्थ आहे आणि ती प्रदोष काळामध्ये पौर्णिमा 2 तारखेला आहे, म्हणून 2 तारखेला सूर्यास्तानंतर होळी साजरी करावी. नेहमी साजरी करतो तशीच करावी. काहींचं म्हणणं भद्रा आहे त्या दिवशी, परंतु भद्राचा आणि त्याचा काही संबंध नाही. प्रदोष काळ हा त्याला प्रशस्त आहे आणि पौर्णिमाही त्याला प्रशस्त आहे. काही व्रत ही नक्षत्र परक असतात, काही तिथी परक असतात, त्यामुळे त्या तिथीला तिथे महत्व दिलं जातं. भद्राधिकाचा त्या दिवशी दोष नाही, म्हणून होळी 2 तारखेला सोमवारी साजरी करावी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आणि नेहमी करतो तशी साजरी करावी, त्याला कोणताही प्रत्यवाय नाही. त्याच्या दुसऱ्या दिवशी ग्रहण आहे आणि धुलीवंदन सुद्धा आहे होळीचं. धुलीवंदन करण्याला सुद्धा कोणता प्रत्यवाय नाही, धुलीवंदन करता येतं. ती धूळ, होळीचा अंगारा आपल्या कपाळाला लावू शकतो. होळीवरती पाणी गरम करून आपल्याकडे स्नान करण्याची प्रथा आहे, ते आपण करू शकतो. त्याला त्या दिवशी कोणती अडचण नाही. राहिला प्रश्न, काही जण धुलीवंदनाच्या दिवशी आपल्या पितरांच्या प्रित्यर्थ एका व्यक्तीला बोलवून त्याला अन्नदान करतात, जीव घालतात. मात्र ग्रहणाच्या दिवशी सकाळी सूर्योदयापासून म्हणजे 6:51 हे अहमदनगर जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी सूर्योदय वेगळा होतो, वेगवेगळ्या ठिकाणी सूर्यास्त पण वेगळा होतो. सकाळी 6:51 वेद लागतात, ग्रहणाचे वेद, आणि त्या वेदामध्ये भोजनाचा निषेध सांगितलेला आहे. बाकी कोणत्याही कर्माचा निषेध सांगितलेला नाही. तुम्हाला पाणी पिता येतं, दूध पिता येतो, चहा पिता येतो, फळं खाता येतात, फक्त जेवण करायचं नाही, अन्न ग्रहण करायचं नाही असा निषेध आहे. आणि त्याच्यात तुम्हाला देवपूजा करता येते, व्रतवैकल्य करता येतात. भोजन निषेध असल्यामुळे जी व्यक्ती आपण आपल्या पितरांच्या प्रित्यर्थ जीव घालतो त्या व्यक्तीला मात्र त्या दिवशी जीव घालता येणार नाही. ते आपण 4 तारखेला करावं. ग्रहण आपल्याकडे खूप थोडा वेळ दिसणार आहे. सूर्यास्ताच्या नंतर आपल्याला ते दिसेल. खग्रास ग्रहण आहे, परंतु खग्रास ग्रहण आपल्याला जे दिसणार आहे ते ग्रस्तोदित, म्हणजे ग्रहण चालू असतानाच आपल्याला त्याचं दर्शन होणार आहे. त्या दिवशी सूर्यास्त होईल आणि चंद्र आपल्याला दिसेल. तर तो काळ अत्यंत कमी आहे. सूर्यास्त आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये साधारण 6:36 होतो आणि 6:48 ग्रहण संपतं, म्हणजे साधारण फक्त 12 मिनिट आपल्याला ग्रहण पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी ज्यांना ग्रहण पाळायचं आहे त्यांनी ग्रहणामध्ये पाणी पिणे, जेवण करणे सगळाच निषेध सांगितले. त्या 12 मिनिटाच्या काळामध्ये स्नान करून आपल्याला काही जपतप करता येईल, भगवंताचं नामस्मरण करता येईल, तेवढं फक्त करावं. आणि ग्रहण सुटलं स्नान करावं आणि मग स्वयंपाक करून भोजन करावं. वेदादी नियम जे आहेत ते सकाळी 7:51 सर्वांसाठी, परंतु त्याच्यामधून सूट दिली आहे शास्त्राने, त्याला काही तासाच्या नंतर ते पाळावं. बाल असतील, वृद्ध असतील, काही आजारी असतील, ज्यांना औषध गोळ्या पाणी घ्यावं लागत असेल, आणि गरोदर स्त्रिया असतील, त्यांनी सकाळी 11 वाजेपासून वेद पाळावेत. म्हणजे त्यांनी 11च्या पूर्वी भोजन केलं तरी हरकत नाही. ज्यांना औषधं गोळ्या पाणी घ्यायचं, त्यांनी नाश्ता भोजन काय करायचं असेल, जेवण करायचं असेल तर ते 11च्या पूर्वी करावं. 11 नंतर मात्र सगळ्यांना निषेध शास्त्राने सांगितलेला आहे, म्हणून 11च्या नंतर सूर्यास्तापर्यंत जेवण करू नये. पाणी प्यायला हरकत नाही, चहा प्यायला हरकत नाही, दूध प्यायला हरकत नाही. याच्या मागे शास्त्राचे जे उद्देश आहेत ते आपण पाळावे. आणि ग्रहणाचा कोणताही भीती मनामध्ये बाळगू नका. खूप छोटंसं ग्रहण दिसेल, काही ठिकाणी 4 मिनिटं, काही ठिकाणी 5 मिनिटं असंच ग्रहण दिसणार आहे. आपल्याकडे ते 12 मिनिटं दिसणार आहे, तर आपण त्या ठिकाणी त्याचं दर्शन घ्यावं. ज्यांना ते उत्तम सांगितलेलं आहे त्यांनी दर्शन घेतल्यास हरकत नाही.
ज्यांना चांगलं सांगितलं नाही यांच्या राशीला, त्यांनी त्याचं दर्शन घेऊ नये, घरामध्ये बसून आणि जपतप करावं. हे सगळ्यात उत्तम आहे की आपल्या घरामध्ये बसून आपण भगवंताच्या नावाचा जप करावा, भगवंताचं नामस्मरण त्या ठिकाणी करावं, असं वर्णन आलेलं आहे. मिथुन, तुला, वृश्चिक आणि मीन या राशींना हे ग्रहण शुभफल देणार आहे. त्यांनी ग्रहण पाहिलं तरी चालतं आणि जप केला तरी चालतो. मेष, कर्क, धनु आणि कुंभ या राशींना हे ग्रहण मिश्र फल देणार आहे. वृषभ, सिंह, कन्या, मकर या राशींना हे अनिष्ट फल देणार आहे. ज्या राशींना अनिष्ट फल सांगितलेलं आहे त्या व्यक्तींनी आणि गर्भवती स्त्रियांनी ग्रहण पाहू नये. गर्भवती स्त्रियांनी त्या 12 मिनिटाच्या काळामध्ये बसून राहावं, जपजाप्य करावं, भगवंताचं नामस्मरण करावं, उठू नये, कोणती कृती करू नये. आणि 12च मिनिटाचा काळ असल्यामुळे त्याला घाबरण्याचं काळ नाही, फार थोडा काळ आहे. अशा प्रकारे होलिका असेल, धुलीवंदन असेल आणि ग्रहण असेल ते साजरं करावं. आणि ग्रहणाचं मी सांगितलं, जी व्यक्ती श्राद्धाच्या परत आपल्याला जीव घालायची आहे ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 4 तारखेला त्या ठिकाणी जीव घालावी. जसं आपल्याकडे काही अडचण आली तर राहिलेलं श्राद्ध आपण नंतर करतो, तद्वत हे सुद्धा एक प्रकारचं सूतक आहे आणि त्या सूतकाचा निषेध मानून दुसऱ्या दिवशी म्हणजे 4 तारखेला आपण त्या ठिकाणी आपल्याकडे जी पद्धत आहे पितरांच्या प्रित्यर्थ एका व्यक्तीला, एका स्त्रीला जीव घालण्याची, त्याप्रमाणे आपण परंपरेने करावं. धन्यवाद.